हरितवारीच्या अनुषंगाने वैराग पोलिसांनी मुंशिआर येथे राबवला जलतारा प्रोजेक्ट। आज दिनांक 26 जून सायंकाळी 5 वाजण्याचे ते 7 वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या हरितवारीच्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे हद्दीतील मौजे मुंशिआर या ठिकाणी जलतारा प्रोजेक्ट राबवून गावातील शेतकरी व महिला यांना वैराग पोलिसांनी योग्य ते मार्गदर्शन केले। यावेळी पाणी फाउंडेशनचे ओम कुडवे यांनीही जलतारा प्रोजेक्टबाबत मार्गदर्शन केले। यावेळी गावातील 11 महिलांनी कृषी शक्ती नावाने सुरू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित शेती करून भरघोस उत्पन्न मिळवल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमावेळी मुंशीचे उपसरपंच संतोष कुरुंद, माजी सरपंच बापूसाहेब साठे, जयसिंग कुरुंद, पोलीस पाटील प्रकाश पाटील, गावातील ग्रामस्थ व महिला तसेच वैराग पोलीस ठाण्याचे गोपनीय अंमलदार किसन कोलते, पोलीस अंमलदार शरद पाटकर उपस्थित होते। आपण त्या फील्डवर जाऊन लोकांच्यात मिसळून लोकांना पाणी फाउंडेशन असेल जर त्या प्रोजेक्ट राबवणारे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन आपण हा प्रोजेक्ट राबवायचा असं ठरवलं। कारण बऱ्याच वेळेस पाणी फाउंडेशनचे लोक आपल्यापर्यंत आल्यावरती लोक जमा होतात, संख्या जरी कमी राहते, परंतु सोबतच पोलीस डिपार्टमेंट असेल तर एक गावात चांगले शांतता सुव्यवस्था राबण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आणखी विविध कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून लोक बऱ्यापैकी जमा होते। सरांची तीच भूमिका होती की आपण सुद्धा त्यांना जॉईंटली त्या ठिकाणी हजर राहायचं आणि ह्या प्रोजेक्टसाठी पाठपुरावा करायचा। हे ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस बऱ्याच पंढरपूरकडं आमचे एक रिटायर्ड DYSP आहेत नाना कदम सर, आपल्याला काही लोकांना परिचय असतील, सरांना माहिती आहे, तर त्यांच्या माध्यमातून हे पंढरपूरवर ह्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू झाले। ही ज्यावेळेस एक ग्रुप आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ह्याच्यावरती हे सगळे कार्यक्रम दिसायला लागले। त्याच वेळेस आम्हालाही असं वाटायला लागलं की आपणही का कमी पडावं। जसं की आपण बाकी इतर क्षेत्रात आम्ही आहोत, रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, हे आम्ही कार्यक्रम घेत आहोत। माझ्या पोलिसमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा एक रक्तदानाचा कार्यक्रम घेतला होता। त्यासाठी पंचकृषीतल्या वैराग पोलीस हद्दीतल्या चांगल्या तरुणांनी खूप चांगलं सहकार्य केलं। मला जवळपास 301 लोकांनी मला रक्तदानाकरता सहकार्य केलं आणि आतापर्यंत कधी नाही वैराग पोलीस हद्दीत 301 रक्तदान। त्याचसोबत मला आणखी उपक्रम आपल्याला राबवायचे, तर त्याच वेळेस हा प्रोजेक्ट सुरू झाला। बाकी सगळे लोक घेत आहेत, त्यावेळेस आम्हाला नाना कदम सरांनी पाणी फाउंडेशनचे ह्यांचं एक आणि हातकरे सरांचं त्यांचं एक नाव सजेस्ट केलं। नाना कदम सर आम्ही एक मीटिंग घेतली। मीटिंग घेतल्यावरती कोणतं गाव आपल्याला ह्यात प्रॉपरली सूट बसेल जेणेकरून त्या गावाला खरंच पाण्याची गरज आहे आणि असा प्रोजेक्ट राबवल्यानंतर त्या ठिकाणी भविष्यात पाण्याची जी काय तुटवडा आहे तो थोड्याफार का होईल प्रमाणात कमी होईल। कारण बऱ्याच वेळेस आपल्याकडे पाऊस खूप होतो, आपण बघितलं ह्या वर्षी खूप पाऊस चालू आहे। मला तर कोकणाचा फील यायला लागला, कारण कोकणात तुम्ही गेली तर त्यावेळेस तिथे 2-2, 4-4, 15-15 दिवस पाऊस असतो आणि आता नुकतंच बघितलं असेल 8 दिवस की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वातावरण तसंच, दिवसातल्या कोणत्या तरी वेळेस पाऊस पडतोयच आहे। परंतु हे सगळं पाणी एवढं पडतं, परंतु उन्हाळ्यात आपल्याला पाणी प्यायला मिळत नाही। ह्याचं कुठंतरी प्रत्येक थेंबाची साठवणूक करणं गरजेचं आहे। पाऊस आपल्याला मिळतोय, पाणी मिळतंय, परंतु त्याची जपणूक होत नसल्या कारणाने आपल्या अडचणी समोर येतात। त्यास आमची चर्चा झाली की त्यासाठी कोणतं गाव, मी स्वतः BSc ॲग्री आहे, परंतु त्या BSc ॲग्री करून जवळपास 2001ला मी केलेली होती आणि ती कालावधी सोडून जवळपास 25 वर्ष लोटलेले आहेत। त्याच्यामुळे त्या BSc ॲग्रीचा आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप काही फरक आहे। आता जे प्रोजेक्ट आहे ते आम्हाला अनवीन आहे सर्व। मूळ जो प्रोजेक्ट राबवणारे लोक आहेत पाणी फाउंडेशनचे असतील त्यांना आम्ही बोलवलं, त्यांच्याकडून माहिती घेतली। तेच म्हणले की चिपळ जमीन, जसं ज्या ठिकाणी पाणी साचतं आणि ती जमीन खराब होते अशी जमीन आपल्याला शोधायची आहे, तर त्या ठिकाणी असे प्रोजेक्ट राबवू शकतो। तर तुम्ही आपलं पहिलं गाव सांगितलं होतं मुंशिआर, तर हे गाव आम्ही फिक्स केलं। पोलीस पाटलांनी निरोपही दिला होता मला वाटते, परंतु ज्या दिवशीपासून आम्ही हा प्रोजेक्ट राबवायचं ठरवलं त्या दिवसापासून पाऊस सुरू झाला, म्हणजे 100% भविष्यात आपली पाण्याची कमतरता दूर होणार आहे। हा प्रोजेक्टला आम्हाला हातच लागू देत नव्हता। किती वेळा माझ्या गोपनीय अंमलदाराला म्हणलं बोलते, अरे आपल्याला जायचंय तिकडे, त्यांनी काहीतरी ठरवलंय, साहेब आज पाऊस येणार आहे, पुन्हा कॅन्सल। आजही आम्ही निघण्यापूर्वी वैरागमध्ये पाऊस पडला, शुभशंकित आहे असं म्हणावं आपण। तर त्यांचा उद्देश की बाबा लोकांना ह्यातून आपण बाहेर काढायचं आहे, कारण बऱ्याच वेळेस लोकांचे उद्देश चांगला असतो, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही, माहिती न पोचल्यामुळे आपण त्या ठिकाणी पाठीमागे पडतो। तर हे प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीचे आहे
सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 4x6चा खड्डा घेतल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची वॉटर लेवल वाढते आणि आजूबाजूचा परिसर जवळपास 40 लाख लिटरच्या वेळेस, म्हणजे हे वैयक्तिक कोण मनाला सांगत नाही, शास्त्र पद्धतीने त्यांनी तो अभ्यास केलेला आहे. आणि हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे. ज्यावेळेस एखादा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट राबवत जातात त्यावेळेस तो परिपूर्ण अभ्यास शास्त्र करतात. तो प्रोजेक्ट लोकांसाठी तो इम्प्लिमेंट करण्यासाठी तो पुढे केला जातो. त्याच्यामुळे हे प्रोजेक्ट 100% फायदेशीर आहे.